नमस्कार गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, लॉंग टर्म गुंतवणूक करण्यासाठी उद्या कोणते शेअर्स आणि ETF महत्त्वाचे आहेत त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नमस्कार गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, उद्या कोणत्या 5 महत्त्वाच्या शेअर्सकडे लक्ष द्यावे आणि कोणत्या 5 महत्त्वाच्या ETF कडे लक्ष द्यावे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5 महत्त्वाच्या शेअर्सबद्दल आणि 5 महत्त्वाच्या ETF बद्दल थोडक्यात घेणार आहोत. यात आपण कमीत कमी 3% आणि त्यापेक्षा जास्त टक्के प्रॉफिट बुक करू शकतो. परंतु प्रॉफिट किती टक्के घ्यावा याबद्दलचा निर्णय गुंतवणूकदार बंधू भगिनींनी घ्यावयाचा आहे. यात ₹100, ₹500, ₹1000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आपापल्या क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. मी अभ्यास करून माझ्यासाठी शेअर व ETFची निवड केली असून त्या शेअर आणि ETFची माहिती ChatGPT कडून घेतली आहे. ही माहिती शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. माझे म्हणणे म्हणजे खरेदी विक्रीचा निश्चित सल्ला किंवा हमी नाही. शेअर किंवा ETFचे भाव आणि तांत्रिक परिस्थिती रोज बदलू शकते. आपण आपले नफ्याचे लक्ष, प्रॉफिट टार्गेट आपल्या स्वनिर्णयानुसार घ्यावे. अंतिम गुंतवणूक निर्णय प्रेक्षकांनी स्वतःच्या अभ्यासानुसार घ्यावा. हा कोणत्याही शेअरची खरेदी किंवा विक्री करण्याचा निश्चित सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये जोखीम असते. पहिला शेअर आहे भारती एअरटेल. भारती एअरटेल ही भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. मोबाईल सेवा, 5G, ब्रॉडबँड आणि डिजिटल सर्व्हिस हे तिचे प्रमुख व्यवसाय आहेत. मोठा ग्राहक वर्ग आणि टेलिकॉम क्षेत्रातील मजबूत स्थान हे एअरटेलचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. दुसरा शेअर आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. बँकिंग क्षेत्रातील मोठे नेटवर्क, मोठा ग्राहक वर्ग आणि विविध फायनान्शियल सर्व्हिसेस यामुळे SBI हा गुंतवणूकदारांच्या नजरेत असणारा महत्त्वाचा शेअर आहे. तिसरा शेअर आहे महिंद्रा अँड महिंद्रा. M&M ऑटोमोबाईल आणि ट्रॅक्टर व्यवसाय मोठा आहे. महिंद्रा आणि महिंद्राचा ऑटोमोबाईल आणि ट्रॅक्टर व्यवसाय मोठा आहे. विशेषतः SUV आणि ट्रॅक्टर सेगमेंटमध्ये कंपनी मजबूत उपस्थिती आहे. चौथा शेअर आहे अशोक लेलँड. ही कमर्शियल व्हेकल क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. ट्रक्स, बसेस आणि इतर कमर्शियल व्हेकल या क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय आहे. कमर्शियल व्हेकल सेक्टरमध्ये तेजी आली तर या शेअरमध्ये चांगली हालचाल होऊ शकते, मात्र त्याचबरोबर व्हॉलॅटिलिटी देखील असू शकते. 5. माझगाव डॉक. पाचवा शेअर आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स. ही डिफेन्स आणि शिप बिल्डिंग क्षेत्रातील कंपनी आहे. युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याच्या व्यवसायामुळे डिफेन्स सेक्टरमध्ये या कंपनीला महत्त्व आहे. मात्र डिफेन्स स्टॉकमध्ये काही वेळा मोठे प्राइस मूव्हमेंट दिसू शकतात, त्यामुळे रिस्क लक्षात घेणे आवश्यक आहे. या 5 शेअरचा क्रम कायमचा नाही. बाजाराची परिस्थिती बदलली की क्रम देखील बदलू शकतो. ETF बद्दल. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ETF मध्ये एकाच कंपनीऐवजी एखादा इंडेक्स किंवा सेक्टरचा समावेश असू शकतो. यामध्ये अनेक सिक्युरिटीज किंवा शेअर्सचा समावेश असू शकतो. म्हणजेच अनेक शेअरचा गट या एका ETF मध्ये असतो. उदाहरणार्थ 20 शेअर्स, 50 शेअर्स, 100 शेअर्स, 200 शेअर्स याप्रमाणे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना इंडिव्हिज्युअल स्टॉकपेक्षा ETF अधिक डायव्हर्सिफाईड, अधिक विविधता किंवा सुरक्षित असलेले पर्याय वाटू शकतो. पण ETF मध्ये देखील मार्केट रिस्क असते आणि 6% प्रॉफिटची हमी नसते. पण ब्रोकरेज, टॅक्सेस आणि इतर चार्जेसमुळे प्रत्यक्षात हातात मिळणारा नफा यापेक्षा कमी असू शकतो. म्हणून फक्त टार्गेट पाहू नका. बाय प्राइस, रिस्क आणि
एक्झिट प्लॅन यांचाही विचार करा. पहिला ETF आहे ग्रो हॉस्पिटल्स हेल्थ केअर ग्रो BSC हॉस्पिटल्स ETF आहे. BSC हॉस्पिटल्स इंडेक्स ट्रॅक करतो. मॅक्स हेल्थ केअर, अपोलो हॉस्पिटल्स, फोर्टिस यासारख्या हॉस्पिटल कंपन्यांना मोठे वजन आहे. हा ETF नुकताच मार्च 2026 मध्ये सुरू झाला असून जोखीम व्हेरी हाय आहे. दुसरा ETF ग्रो पॉवर ग्रो BSC पॉवर ETF. BSC पॉवर इंडेक्स ट्रॅक करतो. पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि इक्विपमेंट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. एक्सपेन्स रेशो सुमारे 0.48% आणि AUM सुमारे रुपये 273 कोटी रुपये आहे. तिसरा ETF FMCGI ETF. FMCG ICICI प्रुडेन्शियल निफ्टी FMCG ETF आहे. निफ्टी FMCG ट्रॅक करतो. ITC, HUL, नेस्ले, ब्रिटानिया, टाटा कन्झ्युमर यासारख्या कंपन्यांमध्ये एक्सपोजर मिळते. एक्सपेन्स रेशो सुमारे 0.20%. AUM सुमारे 765 कोटी आहे. चौथा ETF आहे एनर्जी मिराई असेट निफ्टी एनर्जी ETF आहे. निफ्टी एनर्जी ट्रॅक करतो. रिलायन्स, ONGC, कोल इंडिया, NTPC, गेल, पॉवर ग्रिड यासारख्या कंपन्यांमध्ये एक्सपोजर आहे. एक्सपेन्स रेशो सुमारे 0.53%. AUM सुमारे रुपये 296 कोटी आहे. पाचवा ETF मो व्हॅल्यू स्टॉक मोतीलाल ओसवाल BSC एनहान्स व्हॅल्यू ETF आहे. BSC एनहान्स व्हॅल्यू टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करतो. म्हणजे तुलनेने व्हॅल्यू अंडर व्हॅल्यूड कंपन्यांचा बास्केट मिळतो, म्हणजेच गट म्हणूया आपण. हा सेक्टर ETF नसून व्हॅल्यू फॅक्टर आधारित ETF आहे. शेवटी तर मित्रांनो, आज आपण भारती, एअरटेल, SBI, M&M, महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लेलंड आणि माझगाव डॉक तसेच 5 शेअरची आणि 5 ETFची थोडक्यात माहिती घेतली. तुमच्या मते या 5 पैकी 6% प्रॉफिट टार्गेटसाठी कोणता शेअर चांगला आहे? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. अशाच प्रकारचे शेअर आणि ETF विषयी सोपी माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेले माहिती आवडली असल्यास किंवा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करा. धन्यवाद. महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ कोणालाही हा शेअर नक्की घ्या किंवा 6% नफा नक्की मिळेल असे सांगण्यासाठी नाही. शेअर बाजारात नफा जसा होऊ शकतो तसाच तोटा देखील होऊ शकतो. विशेषतः सोशल मीडियावर मिळणाऱ्या इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशनवर स्वतःचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. सेबी देखील गुंतवणूकदारांना मिसलीडिंग किंवा अनरजिस्टर्ड फिनान्शियल ॲडवाईसपासून सावध राहण्याचे आवाहन करते. डिस्क्लेमर किंवा सूचना, इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. गुंतवणूक यातील जोखीम ही बाजारावर अवलंबून असते. मी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काही शेअर्स आणि ETF खरेदी करण्यासाठी अभ्यास करत आहे. फक्त माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठीच मी अभ्यास करून कोणते शेअर निवडावेत हे ठरवत आहे. मी स्वतः शेअर्स आणि ETF यांचा अभ्यास करून कोणत्या शेअर्सकडे आणि कोणत्या ETFकडे लक्ष द्यावे त्याचा अभ्यास करावा याबाबत मला मिळालेली माहिती आपणास या व्हिडिओद्वारे सांगत आहे. तुम्ही शेअर आणि ETF खरेदी व विक्री करण्यासाठी सांगत नाही, परंतु हा व्हिडिओ पाहून कुणीही मी सांगितलेले शेअर्स ETF खरेदी करू नये. आपण स्वतः सतसत विवेकबुद्धीने किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, कारण यातील जोखीम ही बाजारावर अवलंबून असते. सेबीच्या नियमानुसार आणि यूट्यूबच्या पॉलिसीनुसार आपण स्वतः अभ्यास करून कोणते शेअर्स आणि ETF स्वतः निर्णय घेऊन खरेदी करावे याचा योग्य निर्णय आपण आपल्या जबाबदारीवर घ्यावा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार खरेदीबाबत योग्य निर्णय घ्यावा.